गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याने चेंडू होता, परंतु चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी मनगटाच्या साह्याने या चेंडूला खेळले होते काऊ कॉर्नर फेसमध्ये आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील फलंदाजाला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि 2 धावा मिळाल्या. चांगली सुरुवात फलंदाजाच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. खरं तर राहुलचा चेंडू चांगला होता, परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी डिग आउट केलं होत्या चेंडूला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चांगला स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिला आणि 2 धावा पाहायला मिळाल्या. दरम्यान उत्तम देवळीकर यांच्याकडून मात्र या क्रीडा स्पर्धेला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या समालोचन पॅनलला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचले नव्हते बॅटर. इथे जर पाहिलं तर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निशांत स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याच्याकडे भरपूर मोठी क्षमता आहे. सुरेश संघासाठी त्याने जर पाहिलं तर आतापर्यंत चांगला खेळ केला आहे. तोच फलंदाज मैदानावरती अर्थात निशांतला पाहताय आणि एका बाजूला अतुलला देखील तुम्ही या मॅचमध्ये पाहताय. एक चांगला सामना पाहायला मिळेल. परंतु राहुल काय गोलंदाजी करतायत, वेगवान गोलंदाजी या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट राहुल तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटला खेळलेत. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे सिंगल मिळाली आहे. सेकंडचा कॉल इथे गेलाय, परंतु माघारी परतलेत फलंदाज. इथे फक्त एकच धाव मिळते. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहुल करतायत. त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांच्या ठेवणीतले वेगवेगळे बॉल पाहायला मिळतात आणि त्या अस्त्राचा ते वापर करतायत या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतायत, चेंडूला बाउन्स देखील देत आहेत, फुलटॉस चेंडू देखील टाकतात, परंतु वेगाचा देखील ते वापर करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये P1चा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत मोठा एकही फटका खेळू दिलेला नाही आहे राहुलनं. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल येतोय सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आलाय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय सुरेख फटका पाहायला मिळतोय फलंदाज अतुलच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने हा फटका खेळले होते सरळ बॅटनं. वा काय टायमिंग केलं होतं या चेंडूला आणि सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. चांगला स्ट्रोक तुम्ही पाहताय अतुलच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. यावेळेस पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या थोडासा बाहेर हा चेंडू होता. यष्टिरक्षक मागे मिस्टेक करतायत आणि इथे जर पाहिले तर एक धाव मिळते या चेंडूवरती आणि हा चेंडू वाईड देखील आहे, कारण लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर होता हा चेंडू. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती तुम्ही पाहताय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. सुरुवातीला राहुलनं चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केली, परंतु त्याच्या विरोधात जेव्हा षटकार ठोकला ना, काहीतरी वेगळं करण्याचा तो देखील प्रयत्न करतोय, परंतु दिशा आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपली दिशा आणि दशा हे 2 शब्द जर पाहिलं ना तर फक्त वेलांटीचा फरक आहे, परंतु आपली दिशा चुकली ना तर आपल्या संघाची दशा होते आणि इथे जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू होता, उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे. चांगलं कमबॅक केला. ही क्षमता, ही खरं तर ताकद आहे या गोलंदाजाची, कारण त्याच्याकडे वेगवेगळ्या शैलीचे चेंडू आहेत. प्रत्येक चेंडू तो वेगळ्या पद्धतीने टाकतोय. इथे जर पाहिलं तर पिन पॉईंट यॉर्कर अगदी खोलात हा चेंडू टाकला होता आणि इथे चेंडू डॉट आलाय. 11 धावा पहिल्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि 11 धावा तुम्ही धाव फलकावरती पाहताय. पुन्हा एकदा राहुल तरे बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलाय, परंतु इथे जोरदार अपील केली आहे. स्पष्ट नकार पंचाने इथे दर्शवलाय आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल जयदुर्गा सुरई बी संघाची, कारण 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. अतुलच्या बॅटमधून षटकार, परंतु निशांतनं इथे संघर्ष केलाय. जरूर सिंगल डबल्स त्याने बनवल्या, परंतु डॉटी चेंडू या षटकामध्ये तो खेळलाय. परंतु येणाऱ्या षटकांमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण या मैदानावरती 40पेक्षा जास्त डे नाईटमध्ये रात्री खेळत असताना तुम्ही धावा बनवल्या आणि तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी जर असली तर नक्कीच तुम्ही फाईट करू शकता. आणि अशाच काही सामने आजच्या दिवसामध्ये, आजच्या रजनीमध्ये झालेले आहेत, कारण कानाई स्पोर्ट पायाने 44 धावा डिपेंड केल्या आणि मागील मॅचमध्ये जर पाहिलं ना
तर झू नांदुर्की संघाने देखील 45 धावा डिपेंड केल्या त्या मॅचमध्ये. चला स्पीडअप करा, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. पहिल्या षटकासाठी तब्बल 6 मिनिटे खर्च झालेले आहेत. म्हणजे तुमच्याकडे जर पाहिलं तर आता 9 मिनिटे आहेत आणि 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. चला बी फास्ट, स्पीडअप करा, कारण वेळ फार कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश तरे हा गोलंदाज तुम्ही पाहताय. या गोलंदाजाकडे देखील भरपूर मोठी क्षमता, भरपूर ठिकाणी या गोलंदाजाला देखील तुम्ही खेळताना पाहिला. सिटी एमर्जिंग क्रिकेटमध्ये सलग 6 चेंडूवरती 6 विकेट घेणारा हा गोलंदाज आहे. आणि जर पाहिलं तर खारबाव संघासाठी त्याने अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना चांगली कामगिरी केलेली आहे. तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच उमेश तरे या गोलंदाजाला तुम्ही पाहताय. परंतु स्ट्रायकिंग एंडला एका बाजूला फलंदाज जर पाहिलं तर अतुलला पाहताय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. ओ अतुलच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय, आडव्या बॅटनं या चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. निशांतच्या बॅटमधून हा षटकार आला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, आडव्या बॅटनं काय टायमिंग केली आहे, जबरदस्त स्ट्रोक केलाय. अगदी चेंडूला चांगल्या पद्धतीनं सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. अठरा धावा त्या फलकावरती तुम्ही पाहताय. उमेशच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. काय जबरदस्त फटका निशांतच्या बॅटमधून आला. पहिल्या षटकामध्ये निशांतने संघर्ष जरूर केला, परंतु या मॅचमध्ये यानंतर होणारी मॅच असणार आहे ती म्हणजे अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि पिंपळनेर दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि पिंपळनेर संघ हा दुहेरीतला पहिला सामना असेल. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. परंतु उमेश तरेच्या विरोधात ठोकलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला. निशांतनं देखील आपली आक्रमकता दाखवली आहे आणि मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो आणि त्याच्याही बॅटमधून या मॅचमध्ये षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा उमेश तरे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट निशांतच्या विरोधात. ओ यावेळेस फुलटा चेंडू होता, फक्त दिशा दिली. शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग. गॅपमध्ये खेळण्याचा जरूर प्रयत्न निशांतनं केला, परंतु प्लेसमेंट थोडी फसली. अगदी हा फटका फसला, परंतु पॉईंटला चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा राहुल तरेने खर्च केल्या. या षटकामध्ये उमेश देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ओ यावेळेस पाहिलं तर बॅटची आतली गड आणि तदनंतर यष्टांचा वेध. काय घडलंय मैदानावरती, यस फलंदाजी ते बाद होतोय. पहिला धक्का या मॅच मध्ये जयदुर्गा सुरई बी संघाला बसतोय, फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, आडव्या बॅटनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अतुलने केला. बॅटची आतली कड लागली आणि तदनंतर यष्टांचा वेध घेतला. वेगवान चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव होता आणि इथे जर पाहिलं ना तर महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये. फलंदाज इथे अतुल बाद झाले, त्याच्या बॅटमधून षटकार आला होता, परंतु फुटवर्क अजिबात केलं नव्हतं या चेंडूवरती आणि बॅटची आतली कड लागली आणि तदनंतर जर पाहिला तर यष्टांचा वेध घेत असताना इथे फलंदाज बाद झालेत. पहिला धक्का जयदुर्गा सुरई बी संघाला या मॅचमध्ये बसलाय. नवीन फलंदाज विनायक मैदानावरती दाखल होतोय. खरं तर इथून भागीदारी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना, कारण जांताराचा खारबाव संघ एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात खेळताना या मॅचमध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. गोलंदाज उमेश तरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर उकरण्याचा प्रयत्न, फटका इथे जर पाहिलं तर स्क्वेअरलेग रिझनमध्ये जातो. डीपमध्ये फिल्डर आहेत, भरपूर मोठा चेस करून अगदी पुढे आलेत, परंतु 2 धावा इथे विनायकला मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जयदुर्गा सुरई बी संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 21 धावा या संघाने या मॅचमध्ये बनवल्यात. म्हणजेच काय, आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. ज्या उमेश तरेच्या विरोधात एक षटकार देखील पाहायला मिळाला या षटकामध्ये.
ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याने चेंडू होता परंतु हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे आणि फक्त सिंगलच मिळते. मागील काही चेंडूवरती कमबॅक केला उमेश तरेनं. चांगली गोलंदाजी तो करतोय, त्याचा उल्लेख आपण सुरुवातीलाच केला. या गोलंदाजाकडे प्रचंड क्षमता आणि तो त्याच्या ठेवणीतील वेगवेगळे चेंडू टाकत असतो, प्रमुख अस्त्राचा वापर करत असतो. पहिला चेंडू थोडासा ओव्हर पिच बनला आणि तिथून त्याच्या विरोधात षटकार आला, परंतु तिथून त्याने त्याच्या गोलंदाजीमध्ये बदल केला आणि चांगल्या लेंथवरती तो गोलंदाजी करतो या मॅचमध्ये. लोअर फुलटच चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह, मिड ऑफला बॉल येतोय, लॉंग ऑनचा फिल्डर मिड ऑफला आलाय. फिल्डिंग चांगली आहे परंतु फेकी खराब राहिली राहुलची आणि ते 2च धावा मिळतील फलंदाजांना. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. चांगली कॉलिंग विनायक आणि निशांतमध्ये तुम्ही पाहताय आणि 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना जय दुर्गा सुरई बी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 24 धावांवरती मैदानावरती खेळतोय. म्हणजेच काय आतापर्यंत चांगली बॅटिंग या संघाची तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये. इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात निशांतनं केली, अतुलच्या बॅटमधून देखील षटकार आणि तदनंतर जर पाहिलं ना तर चांगली सुरुवात. अतुल जरूर बाद झालेत परंतु विनायक मैदानावरती सिंगल डबल्स देखील घेत आहेत आणि अशाच प्रकारचं क्रिकेट त्याला खेळावं लागेल, कारण रजनी क्रिकेट खेळत असताना प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला सिंगल डबल्स घ्यावी लागते आणि तेच कार्य आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी या मॅचमध्ये केलं आणि आतापर्यंत चांगली धावसंख्या तुम्ही पाहताय. जय दुर्गा सुरई बी संघाची. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती चेतन आला. या गोलंदाजाकडे देखील भरपूर मोठी क्षमता, तो देखील चांगली गोलंदाजी करतोय परंतु या षटकामध्ये त्याला धावा रोखाव्या लागतील, कारण आतापर्यंत 12च्या सरासरीनं बरोबर 24 धावा सुरई संघाने धावफलकावरती जोडल्यात. परंतु या षटकामध्ये जाणता राजा खारबाव संघाला कमबॅक करावा लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पहिला तर शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, अगदी जर पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता विनायकनं परंतु लेगबायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. भरपूर जास्त शपल क्रॉस झाले होते आणि फक्त चेंडूला खेळण्याचा प्रयत्न परंतु शरीराचा वेध घेतला आणि लेगबायच्या स्वरूपात ही धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. चेतनकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. पहिला चेंडू त्याचा खूप सुंदर राहिला होता, एक्स्ट्राच्या स्वरूपात ती धाव मिळाली परंतु या गोलंदाजाकडे देखील वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आहेत, तो देखील चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असतो. तोच गोलंदाज मैदानावरती चेतन तुम्ही पाहताय. आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेलं नाही. अलाउन द काप चेंडू ट्रॅव्हल झाला, डीपमध्ये प्रोटेक्शन, सिंगलच इथे देखील मिळते. फिल्डिंग चांगली आहे, धावा मात्र सिंगल डबल्स येत आहेत. ही जमेची बाब आहे जय दुर्गा सुरे बी संघासाठी, कारण चेंडू डॉट येत नाही आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा ते देखील प्रयत्न करतायत. त्यांना ठाऊक आहे रजनी स्पर्धेमध्ये खेळताना प्रत्येक धाव महत्त्वाची असते आणि ते प्रत्येक धावेसाठी ते प्रयत्न करतायत आणि धावा देखील येतात या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल, चांगला स्ट्रोक परंतु फिल्डर आहे. वाह, काय एफर्ट्स पाहायला मिळाला. झेल जरूर सुटलाय परंतु एफर्ट्स कमालीचा राहिलाय त्या फिल्डरचा. इथे जर पाहिलं ना 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. काय फिल्डिंग केली ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांची जर पाहिली तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. एफर्ट्स लावला आणि कमाल दाखवली या फिल्डरनं आणि खरं तर आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या डोक्यावरून केला होता. फिल्डर होते, कॅच ड्रॉप आणि बॉल अगदी जातोय सीमारेषेच्या जवळ आणि बॉल तिथे जर पाहिला तर सीमारेषा ओलांडतोय. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. इथे जर पाहिलं तर ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटला आणि तदनंतर वेगानं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. प्रयत्न चांगला केला होता परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि विनायकच्या बॅटमधून इथे जर पाहिलं तर चौकार येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज चेतन ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला उडवलाय. फिल्डर आहे, डाऊन द बॉल. इथे चुकी होणार नाहीये, इथे झेल टिपलाय. राहुल तरे आहे तिथे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला झेल तुम्ही पाहताय या मॅचमध्ये, कारण मागील 2 चेंडूवरती 2 कॅच ड्रॉप झाले होते परंतु राहुलनं
इथे लॉंगॉनला काय जबरदस्त झेल टिपलाय तुम्ही पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन सेटवरती. चांगला चेर राहुलच्या माध्यमातून आणि खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे विनायकने जरूर केला समोरच्या दिशेने. आणि खरं तर लॉंगॉनला जेव्हा फटका खेळायचा असतो ना तेव्हा तुमच्या फटक्यामध्ये ताकद लागते, टायमिंग लागतं, परंतु इथे फटका फसला होता. आणि एक महत्त्वाचा फलंदाज अर्थातच विनायक या मॅचमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज रोनक मैदानावरती दाखल होतोय. यंदाच्या हंगामामध्ये सुरई संघासाठी फॉर्मात असलेला खेळाडू अर्थातच रोनक मैदानावरती दाखल होतोय. आणि अशा कंडिशनमध्ये कशी बॅटिंग करायची आहे ना रोनकला ठाऊक आहे. अनेकदा त्याने अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये बॅटिंग केली आहे आणि पुन्हा एकदा तो मैदानावरती इंटर होत आहे. आणि खरं तर या कंडिशनला सुरई संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आणि अशा कंडिशनमधून मात्र रोनकला चांगलीच बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती चेतन ओव्हर द विकेट रोनकसाठी आणि रोनकच्या बॅटमधून येतोय षटकार. वाह व्हॉट अ शॉट. आपण ज्या खेळाडूचा उल्लेख केला रोनक मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि लगेचच त्याच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार आलाय. काय जबरदस्त फटका, पॉवरफुल बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पुलचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळाला. घ्यावी एखादी तार काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी बनून रोहित शर्मा मारावा हा षटकार. जणू काही रोहित शर्मा बनलाय की काय मैदानाच्या आतमध्ये रोनक आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 38 या आकड्यावरती. चेतनच्या या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च झाल्या. राहुलच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिल्या तर 12 धावा, तदनंतर उमेश तरेच्या षटकामध्ये देखील आपण 12 धावा पाहिल्या, परंतु या षटकामध्ये चेतनच्या विरोधात 14 धावा. कारण रोनकच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला. स्लॉगवरचं षटक आहे बॉलिंग ट्रॅकवरती. अजून एक चांगल्या दर्जाचा खेळाडू अर्थातच मयूर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. मयूरनं देखील खारबाव क्रिकेटसाठी आतापर्यंत चांगले योगदान दिलंय. विथ द बॅट विथ द बॉल तो देखील चांगला परफॉर्मन्स करत असतो, परंतु इथे स्लॉगवरचं षटक तो हाताळतोय आणि या षटकामध्ये मयूरला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर तरे लेफ्ट आर्म राऊंड विकेट निशांतच्या विरोधात. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळते मयूरच्या माध्यमातून. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथे निशांतनं केलाय. चेंडू आलाय डॉट. चांगली सुरुवात केली मयूरनं या षटकाची, कारण त्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपण कित्येकदा पाहिलं तो चांगली गोलंदाजी करत असतो, परंतु पहिला चेंडू त्याचा सुंदर राहिलाय. यानंतर होणारा सामना अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि पिंपळनेर दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. वा काय गोलंदाजी करतायत. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन आणि फलंदाजाला अगदी जर पाहिलं तर बीट केल्या. मागील 2 चेंडू चांगले राहिलेत मयूरचे. पहिला चेंडू देखील डॉट आला, तदनंतर देखील जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण प्राप्त केलं. आडव्या बॅटमध्ये खेळण्यासाठी तयार होते निशांत आणि इथे देखील ते अपयशी ठरले. रोनकने जाऊन चर्चा केली निशांत सोबत, परंतु इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली करतायत, परंतु इथे सिंगलच घेतलेली आहे. वा काय जबरदस्त कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव मयूर तरे या गोलंदाजानं खर्च केली आहे. अफलातून गोलंदाजी करतायत. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांवरती आक्रमण केलंय, परंतु स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेगाशा कॉम्प्रोमाइज केलाय, परंतु टप्प्याशी नाही. चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा पाहायला मिळतोय, परंतु रोनक एक चांगल्या दाटीचा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून मोठा फटका, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल आहे. रोनक निघाले सेकंडसाठी आणि इथे पूर्ण केली जाईल का? हो झाली आहे सेकंड देखील. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा तुम्ही पाहताय. चांगल्या स्थितीमध्ये जयदुर्गा सुरई बी संघ, परंतु इथून एखादा मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये चांगलं टोटल पाहायला मिळेल, कारण 40 पेक्षा जास्त धावा तुम्ही करू शकता या मैदानावरती आणि तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी असली ना तर तुम्ही सामना जिंकू देखील शकता. आणि अशा प्रकारचे 2 सामने आजच्या रजनीमध्ये देखील झालेत. पहिला सामना कानायस्फोट पायाने जिंकला आणि मागील सामना जून अंदुर्की संघाने देखील जिंकला. वाह काय चेंडू पाहायला मिळाल. फ्लाईट दिली आणि इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोनकने केलाय. चेंडूपर्यंत पोहोचलेत नाही रोनक. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. मयूरची कला आहे आणि मयूर वेगवेगळे चेंडू टाकण्यासाठी जाणला देखील जातो. त्याच्याकडे अनुभव देखील आहे आणि त्या अनुभवाचा अगदी तो फायदा घेतो या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत.
लेफ्ट आर्म राऊंड विकेट. रोनकसाठी आणखीन एक दर्जेदार चेंडू. वा काय गोलंदाजी या षटकामध्ये. फक्त आणि फक्त या षटकामध्ये 3च धावा खर्च केल्यात. काय कमबॅक केलाय जाणता राजा खारबाव संघाने या मॅचमध्ये. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये भरपूर जास्त धावा, स्लॉगवरच्या षटकामध्ये अगदी फलंदाजांना रोखलाय, निशांतनं संघर्ष केला, परंतु रोनकने देखील या षटकामध्ये 2 चेंडू डॉट खेळलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती आणि 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टॉससाठी याचं दोन्ही टीम कॅप्टन चला टॉससाठी मी विनंती करतोय पुष्पक तांगडी, रग्नेश तांगडी आणि करण नांदुरकर यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने न्यू एकविरा पिंपरलेन आणि दुसऱ्या बाजूने अर्णव एंटरप्राइजेस खारबाव या 2 टीममध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टॉससाठी पुष्पकजी यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कॉल करतील अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमचा कॅप्टन कॉल करतील. हेड इज कॉल आणि हेडच आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय? बॅटिंग करणार. थँक्यू सो मच. लगेच जायचं आहे आणि टॉस अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीमने जिंकले आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण समोरच्या कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. मित्रांनो, उद्या 23 जानेवारी आहे. खासदार चषक 2025 या स्पर्धेला दुसरा दिवस असणार आहे. या स्पर्धेचा आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. पहिली मॅच असणार आहे स्वयंभू पायगाव विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा. कारण उद्या चॅम्पियन असोसिएशनचे संघ खेळताना दिसतील अगदी सकाळच्या सत्रामध्ये. पहिली मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध जय महाकाल मालजीपाडा. दुसरी मॅच टिवरी स्पोर्ट टिवरी विरुद्ध द ग्रेट मराठा जुचंद्र. तिसरी मॅच टीम 94 कामण विरुद्ध ससूनवगर. आणि चौथी मॅच असणार आहे पतू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध श्री कानाईश्वर पाय. आणि 5वी मॅच असणार आहे ती म्हणजे स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ लढेल. पहिल्या मॅचमधला विजेता अर्थातच स्वयंभू पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा या 2 संघामध्ये विजेत्या संघाबरोबर लढत द्यावी लागणार आहे ती स्वर्गीय अनिल व अंकलेश प्रतिष्ठान या संघाला. हे आमचं शेड्यूल असणार आहे. सकाळचं सत्र असणार आहे. त्यानंतर आमचं संध्याकाळच्या सत्राला सुरुवात होईल ती म्हणजे पहिली मॅच असणार आहे जय बजरंग कारविडी विरुद्ध टीम 94 कामण. दुसरी मॅच असणार आहे जय हनुमान टेंबोली विरुद्ध नायरा स्पोर्ट्स वसई. चौथी मॅच असणार आहे आझाद स्पोर्ट कोलशेत विरुद्ध आईदेवी वडनगर. आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच असणार आहे ती म्हणजे RK मोरवा विरुद्ध भाव्या 11 वाघबिल. असं आमचं शेड्यूल असणार आहे. उद्या स्वयंभू पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा संघाने बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. तर वळूया आपण दुसऱ्या इनिंगकडे. कारण लक्ष जे आहे ते 42 धावांचं लक्ष आहे जाणता खारबाव संघासमोर. दोन्ही कॉम्प्लीट टीम आहेत. RK इन्फ्रा सुरई बी विरुद्ध जाणता राजा खारबाव या 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. जाणता राजा खारबाव संघाच्या समोर 42 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. अतिशय चांगलं उत्कृष्ट स्कोरिंग करतायत आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडी जे आमच्या समीर तांगडे यांचे बंधू आहेत. जयेश तांगडी यांची गोष्टच वेगळी आहे. एक अपार मेहनत त्यांच्या माध्यमातून केवळ स्कोरिंग म्हणून मध्ये नाही तर प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष ज्यांचं आहे. मग कॉमेंट्री पॅनल असेल, अंपायरिंग पॅनल असेल किंवा पूर्ण मैदानाची सजावट असेल याकडे संपूर्णपणे लक्ष देणारे जयेश तांगडी.
तर क्षेत्ररक्षण लावलं जातं. यष्टीरक्षक यष्टीपासून थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन थोडासा वाईडिश. हे 30 सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑनला आहे आणि एक डीप मिड विकेट. पहिलं षटक अतुल. पहिला चेंडू फटका, मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल, सॉफ्ट डिसमिसल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, उसळला होता आणि खरं तर पंच करायचा होता. म्हटलं शरीरापासून जवळ उसळते चेंडूला पंच करणं इतकं धोकादायक असतं आणि तो प्रयत्न म्हटलं अंगलट आलेला आहे आणि अतिशय सोपा झेल घेतला जातोय. आणि पहिला फलंदाज रॉयल डक, प्लॅटिनम डकवर बाद होतोय. उमेश शून्यावर बाद झालेला आहे आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेलं आहे चेतन. 42 धावांचं लक्ष आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल या ठिकाणी माहिती देत आहेत की 10.50 म्हणजे 10 किंवा 11 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. फ्लड लाईनमध्ये चांगली धावसंख्या म्हणता येईल. 40चा आकडा तुम्ही जर पार केला तर एक चांगली धावसंख्या बनता येईल. अतुल यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. खूप चांगला चेंडू होता. काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूला यश मिळाल्यानंतर मात्र बऱ्याच वेळेला असं होतं की मनोधैर्य वाढत असतं. तर गोलंदाजाचं संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो आणि बॅटिंग करणारा जो संघ असतो या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो. महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे कारण उमेशला बाद करण्यात यश आलेलं आहे. अतुल पुन्हा एकदा मिस होतोय चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, पूर्णपणे बीट केलेला आहे चेंडूवर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. कुठल्या प्रकारे धाव नाही आणि मात्र फलंदाज बाद झालेला आहे. चेतन मात्र थोडासा संघर्ष करताना दिसतोय. खरं तर चेतन हा खूप चांगला फलंदाज आहे पण आज मात्र कुठेतरी संघर्ष करताना दिसतोय. क्लीन बॉल्ड, परफेक्ट यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता, खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि त्रिफळाची साफ बोल्ड झालेला आहे आणि दुसरं यश मिळतंय. काय गोलंदाजी साकारतोय कारण आतापर्यंत कुठल्या प्रकारे धाव न देता 2 फलंदाज बाद केलेले आहेत अतुल याने. आतापर्यंत तरी अतुलने कामगिरी पाहतोय आपण अतुलची. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज रॉयल डक, प्लॅटिनम डकवर बाद झाला तर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे तो अर्थातच गोल्डन डकवर. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे मयूर. की मॅन आहे, संघाचा आधारस्तंभ आहे, संकटमोचक आहे पण ती भूमिका मात्र साकारेल का पाहायचं आहे. याला पुल करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र जबरदस्त धक्का म्हणता येईल. बिग ब्लो, इट्स अ बिग ब्लो. पुल करायचा होता चेंडूला मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. मिस टाइम फटका पाहू शकता आपण रिप्लेमध्ये आणि एक चांगला झेल घेतलेला आहे. खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे कारण जवळपास शॉर्ट फाईन निघला होता आणि स्क्वेअर लेगला आला आणि झेल घेतला आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता ती विकेट प्राप्त करून दिली अतुल आणि काय गोलंदाजी केलेली आहे. आणि पहिलं विकेट मेडन षटक बघायला मिळतं का काय बघायचं आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. हॅट्रिक बॉल दोन्ही गोष्टी होतील जर ह्या चेंडूवर विकेट घेतली ते विकेट मेडन आणि विशेष म्हणजे हॅट्रिक सुद्धा होईल. हॅट्रिक विकेट मेडन षटक सुद्धा बघायला मिळेल.
अतुल राईट आर्म. याला फटका खेळलेल्यामध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप मिडॉनला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईल आणि तोपर्यंत मात्र एक धाव घेण्याची संधी मिळाली. धावसंख्येला आता मात्र शुभारंभ झालेला आहे. मात्र 3 फलंदाज बाद झालेले आहेत. 3 बाद 1 यशस्वी षटक पूर्ण झालेलं आहे. षटकाची सांगता झालेली आहे. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केलेली आहे. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. त्यानंतर मात्र चेतनला बाद करण्यात यश आलेलं आहे. याच वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. आम्ही यापूर्वीच अनाउन्समेंट केलेली आहे की 15 मिनिटात आपण 3 षटके पूर्ण करायचे आहेत. अन्यथा जर जास्तीचा वेळ घेतला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा तैनात करावा लागेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी येईल विघ्नेश. अजूनही राहुल खेळपट्टीवर आहे. राहुलला खेळण्याची संधी मिळालेली नाही आहे. पण राहुल असा एक फलंदाज आहे की तो कुठल्याही क्षणी मोठी फटकेबाजी करू शकतो. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. मात्र ती कामगिरी तो आज करेल का? खरं तर तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं असतं. विघ्नेश एक युवा गोलंदाज आहे. अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केले. काय चेंडू आहे. पडल्यानंतर बाउन्स. अप्रतिम चेंडू हाताळला होता विघ्नेशाने. पुन्हा चेंडू होता. पहिल्या चेंडूला आपण बघितलं होतं की बॅटच्या वरच्या हिस्स्याला चेंडू आदळला होता. मात्र जीवनदान मिळालं. झेल ड्रॉप झाला. काय गोलंदाजी बघायला मिळते. पडल्यानंतर चेंडू बाउन्स होतोय. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा जो होता ना तो अशा प्रकारची गोलंदाजी कारण बघायचो आपण नेहमी उजव्याच्या बाहेर मारा असायचा ग्लेन मॅग्राचा. सातत्याने फलंदाज अगदी झेल देऊन बाद व्हायचे. कारण खेळताना बऱ्याचशा वेळेला झेल पहिल्या स्लिपमध्ये किंवा दुसऱ्या स्लिपमध्ये जायचा आणि फलंदाज झेल बाद व्हायचे. विघ्नेश राईट आर्म. याला मात्र ऑन साईडला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चांगला झेल घेतला जातोय आणि चौथा धक्का बसतोय तो म्हणजे जाणटाचा खारबा संघाला. चार बाद 1 आणि असं वाटते की ही मॅच लो स्कोरिंग बघायला मिळते की काय. कारण पहिले आतापर्यंत आपण मॅचेस बघितल्या जवळपास लक्ष 40च्या पुढे गेलं होतं. पण या मॅचमध्ये असं वाटते की लो स्कोरिंग मॅच बघायला मिळते की काय. बेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. आता आपण धावसंख्या मात्र आहे जी फक्त आणि फक्त 1. हा चेंडू मात्र पाहतोय आपण जवळपास उजव्या यष्टीच्या बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील आणि धावसंख्या झालेली 3. चार बाद 3. विघ्नेश याला मात्र स्लॉक केलेला आहे. चेंडूला फेकून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं की राहुल जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तो मला धावपळ खालता दिसणार आहे आणि तेच बघितले. राहुल यांनी सरळ स्लॉक केलं होतं आणि चेंडू सरळ फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे 9.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 9. समोर जे लक्ष्य आहे ते 42 धावांचं आहे. 42 इज अ टार्गेट. चार फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे 9. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. चौदा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे लक्ष्य मोठं वाटतंय कारण सुरुवात तितकीशी चांगली झालेली नाही. पहिल्या षटकामध्ये अतुल यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर विघ्नेश यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी साकारली. त्यानंतर मात्र एक षटकार आला. विघ्नेशच्या षटकामध्ये विघ्नेश पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू मात्र स्लाइस केलेला आहे पॉइंटला. फक्त चेंडूला ढकललं शॉर्ट पॉइंटला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली राहुल यांनी. धावसंख्या झालेली 10. 4 फलंदाज बाद झाले. 4 बाद 10 अशी धावसंख्या जाणता राजा खारबाव संघाची. एक मात्र आहे की राहुल जोपर्यंत खेळपट्टीवर असणार आहे तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा नक्कीच वाजत असणार राहील. ती म्हणजे अर्के इन्फ्रा सुरे बी संघामध्ये. याला फटका खेळलेला अराउंड दी ऑफ खेचून मारलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रिप्लेमध्ये आपण पाहूया. अराउंड दी ऑफ स्टंप उजव्या स्टेच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला खेचून मारलं होतं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि आता मात्र धावसंख्या कुठेतरी वाढताना दिसते. धावसंख्या झालेली 16. आणि आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आलेला आहे. लंबकाप्रमाणे हा सामना अगदी कुठल्याही संघाच्या बाजूला झुकताना दिसेल. लंबक ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे हा सामना झुकताना दिसेल. कारण 2 षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. आणि खास करून पाहतोय आपण की राहुल यांनी एक षटकार लगावला आणि त्यानंतर रवीश यांनी सुद्धा एक षटकार लगावला. खरं तर 4 फलंदाज खूप लवकर बाद झाले. पण तो रवीश तसेच राहुल दोघांकडे एक क्षमता आहे फटके खेळण्याची. नेहमीच त्याने आपला नॅचरल खेळ खेळलेले आहेत. नैसर्गिक खेळ करताना ते दिसत आहेत. तिसरं षटक हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. गौरव येतोय कारण हे षटक निर्णायक ठरू शकतं. कारण ह्या षटकामध्ये जर जाणता खारबाव संघाने 10 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर विजयाची संधी त्यांना असणार आहे. अंडर 10 कमी धावा जर गौरव यांनी दिल्या तर प्रेशर बिल्डअप करू शकतात शेवटच्या षटकामध्ये. याला मात्र पोल केलेला आहे आणि पॉवरफुल हाफ ट्रॅकर शॉर्ट बॉल होता. खूप टप्प्याचा बॉल होता आणि चेंडूवर नजर ठेवली आणि पोल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल. 6 धावा. आता मात्र आक्रमण बघायला मिळतंय कारण पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलं की राहुल यांनी षटकार लगावला. त्यानंतर रवीश यांनी सुद्धा एक षटकार लगावला आणि यावेळेस सुद्धा एक चांगला पोलचा फटका. 6 धावा मिळतात आणि 6 धावाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेले 22. निम्मा पल्ला पार केलेला आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 20 धावांची. 11 चेंडू आणि 20 धावा. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे आणि ही तर चांगल्या फलंदाजी खूण आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, तर चांगल्या चेंडूवर तुम्ही सन्मान करा, त्याच्यावर लाईफलाईनचा वापर करा. लाईफलाईन म्हटल्यानंतर क्रिकेटची लाईफलाईन म्हटल्यानंतर एकेरी दुहेरी धाव
आणि जेव्हा आपण मुंबईचा प्रश्न विचारतो, मुंबईची लाईफलाईन म्हटल्यानंतर लोकल आणि बेस्ट ही लाईफलाईन आहे. गौरव मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली 24. आता जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 18 धावा. 10 गेंदों में 18 रन चाहिए. फुल टॉस. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. फुल टॉस चेंडू होता, सहज फेकून दिला चेंडूला आणि चेंडू सरळ निघून गेला वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकारने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाले 30. तीस धावा झालेल्या आहेत. क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ का संबोधलं जातंय? बघितलं आपण की 4 फलंदाज किती लवकर बाद झाले होते. पण त्यानंतर मात्र मी सुरुवातीला सांगितलं होतं की राहुल आणि त्याला बरोबर साथ देतोय रवीश. रवीशने सुद्धा 2 षटकार लगावलेले आहेत. राहुलने सुद्धा 2 षटकार लगावलेले आहेत आणि 14 धावांवर खेळतोय. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते आणि हेच तर महत्त्वाचं असतं. तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभी करायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं असतं आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल. इथे या दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. पार्टनरशिप रवीश आणि राहुलमध्ये आणि अँकर रोल राहुलने केलेला आहे. राहुल सलामीला आला. सुरुवातीला थोडेसे संत खेळ की 2 चेंडू डॉट खेळला. त्यानंतर त्याने आक्रमण मात्र केलं, फटकेबाजीला प्रारंभ केला. गौरव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. याला पुन्हा एकदा फेकून गेले लांब पल्ल्याचा षटकार. इतर क्रिकेटपटू रवीशने आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 चेंडूचा सामना केलेला आहे. 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा त्याने पटकावलेल्या आहेत. 600चा स्ट्राईक रेट. काय आक्रमकता बघायला मिळते. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 36. आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. षटकाराने डील करतोय रवीश. त्याला खेळण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा संपर्क होत नाहीये. मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला जाईल. धाव पूर्ण होते आणि पंचांचा बाईचा इशारा. धावा मिळणं हे गरजेचं आहे. एक एक धाव फार महत्त्वाची असते. धावसंख्या झालेली 37. 7 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आहे. गौरव राईट आर्म. यावेळेला चांगला चेंडू आहे. आता मात्र समीकरण जे राहिलेलं आहे 6 चेंडू आणि 5 धावा. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. भले आक्रमक फलंदाजी केलेली आहे रवीश.
6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे, पण क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ असतो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर्ड. मोहित येथे गोलंदाजी करण्यासाठी. मागची मॅच आठवत असेल, यानंतर बॅटला स्पर्श झाला होता. 2 जीवनदानं जी दिली गेली ती महागात ठरलेली आहे. कारण आपण पाहतोय राहुलला सुद्धा जीवनदान दिलं होतं, रवीशला जीवनदान दिलं होतं. तुम्ही झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळजी मिळते, झेल सोडल्यानंतर सुद्धा पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागते, या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. चांगला चेंडू असताना सुद्धा पुन्हा एकदा चूक झाली यष्टीरक्षकाकडून. अशा क्रुशियल स्टेजमध्ये तुम्ही जेव्हा अशा धावा सोडतात, झेल सोडतात, तर तुम्हाला नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागणार आहे. धावसंख्या झालेली 39. आता जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. मोहित राईट आर्म. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली आहे 40. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आंतरराष्ट्रीय खेळाची उदाहरणं तुम्हाला नक्कीच देईन, की तुम्ही जेव्हा झेल घेतला सामन्याला कशा प्रकारे कालांटी मिळते, झेल सोडल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं, कित्येक अशी उदाहरणं आहेत. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. थोडंसं पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, पण तो खूप चांगला चेंडू होता. जिंकण्यासाठी फक्त अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 2 धावा. सामना अजूनही संघर्षपूर्ण आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आणि याचबरोबर फलंदाज बाद. बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि आता फलंदाज बाद होतोय. आणि आता समीकरण मात्र बदलतंय. 2 चेंडू आणि 2 धावा. टाइम आउटचा नियम माहिती असावा जाणता खारबाव संघ. खरं तर फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सर्कलच्या रेषेमध्ये क्रॉसिंग करणं गरजेचं आहे, कारण बाद झालेला फलंदाज आणि खेळाडू कक्षामधून येणारा फलंदाज दोघांनी 30 सर्कलच्या ठिकाणी क्रॉसिंग करणं गरजेचं आहे. टाइम आउट. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं होतं? सुरुवात झाली तेव्हा असं वाटलं होतं